पॉपकॉर्न पे चर्चाची लोकप्रियता आता एवढी वाढली ना, एवढी वाढली की काय सांगू तुम्हाला. म्हणजे फक्त आपल्या देशात नाही, जगभरात लोक पागल झालेत पॉपकॉर्न पे चर्चा बघून. आणि फक्त मराठी सिनेमा नाही, आता तर हिंदी सिनेमेचे प्रोड्युसर्स जे आहेत ना, ते सुद्धा आमच्याकडे येतात. अहो, आमचं ॲक्टर्सना आम्ही घेऊन येतो, पॉपकॉर्न पे चर्चावर इंटरव्ह्यू करा. काय म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, किती म्हणजे रितेश, अरे असं नको करू प्लीज प्लीज. नाही सॉरी बॉस, you were the one who asked us to come on the show. Now you're telling me that we were after you. नाही नाही, ते सांगावं लागतं ना व्ह्युअर्सना की किती पॉप्युलर आहोत आम्ही. तुम्ही असाल पॉप्युलर हो, आम्ही पण मेहनत केली इतके वर्ष. आम्ही तुम्ही तर पॉप्युलर आहातच. एक तर आठवडाभर रोज फोन, रोज SMS, प्लीज आमच्या शो वरती या, प्लीज आम्हाला तुम्ही भेटा. हे तुम्ही करताय आणि आता तुम्ही सांगताय की आम्ही तुमच्या पाठीमागे होतो. नंतर एडिट करा हे सगळं. आज रवीजींचा वाढदिवस आहे. हो म्हणून मी तुम्हाला सोडतोय. नाही नाही, आम्ही तर येस, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. नाही नुसते पॉपकॉर्न नाही, आपण तर खास अरेंजमेंट केली. मी आता सांगतो. प्लीज 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 प्लीज. वाव, पॉपकॉर्नचा केक आणलेला आहे आपण. पॉपकॉर्नचा केक आणि सुरीची गरज नाही त्याला. मग काय करायचं, कसं करायचं? काय नाही, फुंकर मारायची आणि पॉपकॉर्न खायचं. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रवी, हॅपी बर्थडे टू यू. तू परत फुंकर मार. मला वाटतं रवी इज नॉट गुड एट ब्लोइंग. 1 2 3. मी पण उडालो. मला ते टेन्शन होतं की यांच्याशी हिंदीत कसं बोलायचं, पण त्यांना तर मराठी येतं तर येतं ना. तुम्हाला येतं मराठी ना? आता माझी सटा. आणि आणि आणखीन एक वर्ड आहे. तुझ्या आईच्या गो. शकील भाई प्लीज. काय भाई बोललो. येस. अरे, how are you? You're fine, bro. You're doing good today, man. Have some popcorn. Thank you. सो तुम्ही खास भेटायला आलेत तर तुम्ही जरा असेच उभे राहा. आमचा इंटरव्ह्यू सुरू आहे. ठीक आहे, आप जरा. Thank you. तर रवी, आज बर्थडे तुझा म्हणून तुझ्यापासून सुरू करतो. हिंदी सिनेमा कशासाठी? बजेट खूप जास्त असतात, व्हॅनिटी व्हॅन खूप असतात तिथे. तिथे राहायला उत्तम सोय असते, गाणी खूप छान प्रकारे शूट करता वा येतात. वा. जे मनात असतं ते पडद्यावरती आणता येतं. आमचं एक गाणं होतं ग्रँड फिनालेचं गाणं. ज्या गाण्याची जी कॉस्ट होती ना, त्यात मी ऍक्च्युली बघायला गेलं तर 4 मराठी सिनेमे केले असते. आणि बऱ्याच लोकांना काय वाटलं माहिती का, बँजो ते पंजाबी चित्रपट आहे का बँजो. डबिंग इन पंजाबी नाही. म्हणजे पंजाबीमध्ये होऊ शकतो हा सिनेमा, मराठीमध्ये होऊ शकतो. आणि टायटल इज डन. टायटल तेच सांगणार. पण आता मग मराठी झालं, हिंदी झालं, आता पुढे काय? हॉलिवूड, त्याच्यानंतर भोजपुरी, काय म्हणजे कसं? म्हणजे या 4-5 थॉट्स आहेत मनामध्ये. एक जखमी जवानी नावाचं फिल्म करायची. जखमी जवानी. वाव. जखमी जवान ऐकले होते मी. जखमी जवानी नावाची सिनेमा खूप सिरियस सिनेमा आहे आणि खूप त्याच्यावर मेहनत करायला लागणार आहे. कारण हो, जवानी आणि जखमी या दोन्ही गोष्टी रियालिटी म्हणजे रिअलिस्टिक सिनेमा आहे खूप, तो करायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक सिरीज आम्ही ट्रायलॉजी करायची मला. पहिली रात, दुसरी रात व तिसरी रात, त्याच्यावर काम चालू आहे. ओ पण मग हे सांगायचं नव्हतं की काय? म्हणजे नाही, ह्या चित्रावर मी काम करत नाही. मला वाटलं की तू आहेस त्याच्यामध्ये. नाही, अरे फोन आर रिंगिंग. माझी एंट्री 4थ्या रात्री. रितेश, तुझी दाढी जी. म्हणजे तू का नाही केलीस? मी दाढी का प्रमोशनसाठी ठेवली आहेस? काय जेवढ्या ब्लेड्स होत्या ना, सगळ्या बँजो वाजवण्यात गेल्या. हो. त्याच्यामुळे दाढी वाढत राहील. दाढी करायला अरे बँजो वाजवा. आय नो यू आर नॉट डोनाल्ड ट्रम्प. निघेल. ओके ओके. शॅम्पू करतो दाढीला पण? हो, शॅम्पू, ओके ब्लो ड्राय, ओके. ऑइल, कधी कधी टॉंग. Tongue, my beard. Yeah. You gotta tongue it, baby. Gotta look great. Okay, because you gotta groom your beard. Okay. Along with the hair. Hair is tied, beard is groomed. Okay, got it? Yes. Bro, give me a five, bro. Yes. हाँ, whatever. हाँ. See this. Boom. Yeah. Oh. Do it again, bro. Boom. Boom. Yeah. प्रोड्युसरचा खर्च वाढतो कापायला त्याच्यामुळे ना? ट्रॅक्टर. दाढीचा खर्च वाढतो प्रोड्युसरचा, मेंटेन करणं वगैरे सगळं. Too much, yeah. तुझ्याकडे जी हातात सतत दारूची बाटली दिसते, जी. तर तू तर दारू पित नाहीस, नाही. तर त्याला त्याच्यात काय? नवीन शब्द ऐकला मी. हा,
चपटी But Sumi can चपटी, speak, चपटी, little चपटी. break and give. मध्ये He didn't know. Now रवीचे he doesn't know. नाही रवीचे एक्सप्रेशन कसे होते चपटी म्हणा चपटी हो चपटी चपटी चपटी, बाबा. चपटी, चपटी. खूप महत्वाचं आहे चपटी आणि अजून एक गोष्ट खाली मारून असं काहीतरी शिकलो मी बट पाणी पाणी होतं No, म्हणजे. no, 2 drops we added. You didn't know. You didn't know. म्हणून ती डोळ्यात नशा आली. Every day. मला वाटतं त्या गाण्यामध्ये मला वाटलं ग्लिसरीन घालून घालून माहिती वाटलं. जिंदगी दो चॉइस देती है बाबा या तो क्रिश जैसी लड़की से झट से शादी कर लो वाह या फिर फट से शादी कर लो क्रिश जैसी लड़की से ए और एक पेग लाव घसा गेला सॉरी He just told me the popcorn is 6 months old. 6 महिने नाही 6 नाही हो नाही आधी आणून ठेवले होते की सुरू करायचं म्हणून रॉ मटेरियल लागतं ना आपल्याला Fire him. Fire him. Fire him. Fire him. पण ते फ्रेश आहे ते लागतात मला म्हणजे ते फ्रेश आहेत नहीं साल मराठी में काफ़ी सारा मतलब मैं कहूँगा एक्सप्लोर किया है एक तरह से इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री कुछ फिल्में आपने प्रेजेंट भी की है कुछ फिल्में आपने प्रोड्यूस भी की है तो एक तरह से मराठी इंडस्ट्री के लिए आपका एक्सपीरियंस कैसा था बहुत अच्छा था क्योंकि मराठी सिनेमा को समझने में थोड़ा टाइम लगेगा बिकॉज वी ट्राइड मेकिंग वेरी डिफरेंट सिनेमा and he's very familiar with the Marathi industry. So it was very nice working with him, but it was a very sweet and lovely subject. I think I'm proud of producing it with Ravi sir. So let's see, we have many more projects, Ravi. एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे याच्यामध्ये की आता पुढचा सिनेमा तुझा जो आहे तो न्यूड नावाचा सिनेमा आहे तर काही स्पेशल अपीअरन्स रितेश सध्यामध्ये असणार आहे की कारण तुमचं बॉन्डिंग आता खूप चांगल्या प्रकारचं झालं आहे प्रोड्युसर ॲक्टर डिरेक्टर त्या पिक्चरमध्ये कपड्यांचं बजेट नाही ओके तर रितेशचं कुठून असणार करेक्ट पहिलं चित्रपट न्यूड नंतर पहिली रात दुसरी रात आणि नंतर जखमी जवानी. 5 झालं संपलं हे सगळे आता पॉपकॉर्न इथे पडलेत तर मला हे पॉपकॉर्न बघून तुमच्या सिनेमातलं एक गाणं आठवतंय त्याच्यामध्ये तू आणि नर्गिस एक झाडू घेऊन साफ करतायत तर तुम्ही काय स्वच्छ भारत अभियानचे मोहीम राबवत होतात त्याच्यामार्फत की काय ह्यापुढे फॉरेनर जरी आले भारतात त्यांच्याकडून ही सगळी कामं आपण करून घेतली पाहिजे हा ओके स्वच्छ भारत अभियान त्यांच्यासाठी आपण स्वच्छ ठेवायचं असं नाही त्यांच्याकडून त्यांच्याकडून कामं करून आपल्या गल्ल्या आणि आपलं शहर स्वच्छ करायचं अशी स्टोरी आहे म्हणजे की तो तिच्या प्रेमात पडतो कारण त्याला भारत स्वच्छ करायचं करेक्ट हो ग्रेट थँक्यू बेंच क्या आवाज निकालता ऑडिशन बनो मुझे अच्छा मैं गाना गाऊंगा हां 1 2 3 4 सर ऐसा बैंजो मैंने आज तक कभी नहीं सुना आप मेरा काम कर लो मैं आपका काम कर लूँ थैंक यू सर थैंक यू ऑफ कोर्स सर थँक्यू आंखों के तीर मेरे नगर के पार कर गए हे मराठीत सनम करायचं ट्रान्सलेट हे करा हां त्याचं काय करायचं आंखों के तीर मेरे जिगर के पार कर नजरेचे बाण नजरेचे बाण माझ्या हृदयाच्या पार करून गेलीस गोळा आहे मी धोक्याने तू वार करून गेलीस जेव्हापासून देऊन गेलीस नाजूक कोमल स्पर्श तू उडंचू झालो उडंचू हुआ मेरा चैन उड़ंचू रहे नींदे सारी रैन उड़ंचू एंडोर्समेंट आमच्यासाठी पॉपकॉर्न पे चर्चा तुला किती आवडतं एवढं फक्त सांगायचं नाही सांग ना म्हणजे आम्हाला तेवढंच मिळेल ना लावायला की बघा रितेश आम्ही खाली लिहिणार सगळे रितेश पण आमचा फॅन आहे खोटं बोलायचं हा सगळीकडे जसं म्हणतोस खोटं तसंच नमस्कार मी रितेश देशमुख आपण पाहत आहात पॉपकॉर्न पे चर्चा गेली 4 वर्ष हा शो मी पाहतोय नाही मला फार 4 महिने झालेत काय 4 महिने 4 महिन्यापासूनच सुरू आहे फक्त 4 महिने हां मग कसला पॉप्युलर शो आहे 4 महिन्यात काय नाही इतकं पॉप्युलर पण नाही ॲक्च्युली नाही आता होईल मला एपिसोड नंतर मला वाटतं
म्हणून आम्ही हा एपिसोड केला ॲक्च्युली. मग काय आपण ह्यांची मदत करतो ते आपली मदत करतो. काय चाललंय काय करून टाका अभी पॉपुलर हो जाएगा. गाईस, तुम्ही यूट्यूबवरती आहात, दुसरं काहीतरी बघा. एडिट 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 एडिट